की मला मागच्या 5 वर्षाच्या टर्ममध्ये सारखं हिनवलं जात होतं की मोदींमुळे निवडून आला. त्यांना सांगायचं होतं की बाबा रे, इथं हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना दैवत मानणारा मतदार आहे. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांबरोबर जो अन्याय केला आपण, जो पक्ष त्या ठिकाणी फोडला, जो चिन्ह आपण चोरून नेलं, ते लोकांना गृहीत धरून केलेलं राजकारण आवडलेलं नव्हतं आणि लोक प्रत्युत्तर देणार होती. आणि मी 5 वर्ष खासदार म्हणून जे काम लोकसभेत केलं, लोकसभेच्या बाहेर केलं, हे लोकांना जर आवडलं असेल तर लोकांना एवढीच विनंती केली होती जनतेला, मायबाप, की मागच्या वेळेसपेक्षा एक तरी मत मला जास्तीचं द्या, तरच मी बाळासाहेबाचा शिवसैनिक म्हणून सांगत. आणि आपण बघताय की 30 फेऱ्या 30 फेऱ्या आहेत आणि 10च फेऱ्या झाल्यात. अजून एक हिस्सा मोजलाय, 2 हिस्से मोजायचे तर 1.27 पार झालंय आमचं. मला वाटतं ही जबाबदारी आहे आणि जबाबदारीचं भान डोक्यात ठेवून आम्ही त्या ठिकाणी अजून लोकांसाठी लोकाभिमुख काम कसं करता येईल याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू. आणि ईडीच्या सीबीआयच्या दाढी टाकून, सरकारी यंत्रणेचा वापर करून, लोकांना प्रेशर करून, त्याला भीती दाखवून जेलची जर तुम्ही राजकारण केलं तर जनता अशा पद्धतीने उत्तर देते. तुमचा विजय जवळपास निश्चित झालेला आहे. पहिल्यांदा कुठलं काम कराल? मला सगळ्यात पहिलं काम मला वाटतंय मायबाप शेतकऱ्याचं आहे. आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा बरेचसे विषय त्या ठिकाणी प्रलंबित आहेत. मी कायम सांगत होतो की मराठा आरक्षणाचा विषय सोडवायचा असेल तर संसदेत तुम्ही 50% आरक्षणाची मर्यादा वाढवायचा निर्णय घ्या. ती जर घेतला असता तर आरक्षण टिकलं असतं आणि जो ओबीसी मराठावाद विनाकारण तयार झाला तो झालाच नसता. मला वाटतंय 7 वेळेस हा विषय लोकसभेत मांडला. ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाच्या विरोधातली याचिका आली त्यावेळेस सुद्धा मी केंद्र सरकारला विनंती करत होतो की तामिळनाडू राज्यामध्ये 50ची मर्यादा ओलांडली, पण केंद्र सरकारनं इंटरव्हीन केल्यामुळं ते आरक्षण टिकलं, तर हे पण टिकवा ना. पण उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्यासाठी खड्डा खांदायचा ह्या उद्देशाने